अरे मी नाही ते जात नाही गाईज. सेकंड आयफोन. हॅलो हॅलो. कुठे रे येड्या? ऑफिस मध्ये येड्या. मला पण माहिती आहे. हा बोल ना. काय बोल की. कुणी टाइमपास लावला? तू इकडे या म्हण ना. तुम्ही इकडे या ना तुम्ही. अरे बेवकूफ, तिथे लॉग इन कर आधी. आम्ही चेंज केलं, आम्ही तिथे नाही बसत आहोत. काय नाटकं तुमची. ये ना लवकर इकडे. यार दरवेळेस आहे यांचं. जो दिल में दिमाग न रखता हो वो होता है यार. जो हर पल कुछ भी बकता हो वो होता है यार. जो आंसुओं को मुस्कान में बदलता है वो होता है यार. जो कुछ भी करके तेरा काम करता है वो होता है यार. जो हर पल तुम्हारे साथ हो वो होता है यार. जो हर प्रॉब्लम को मात दे वो होता है यार. वाह वाह, थँक यू व्हेरी मच. आला तर 20ची नोट देऊन टाकली. त्याने असं नाही की घेऊन पळाला आणि हे ते. तो माझे इतकं मागे लागला की रोज घ्या रोज घ्या. अरे का भैया नाही चाहिए. मग घ्यायचं ना. मग नंतर घ्या म्हणे. मग नंतर आता शेवटी मी घेतले त्यांनी एकच रोज दिला. मी म्हटलं 10ला तर एक आहे ना. म्हटलं 20 हसला पळाला. मी म्हटलं ये 20 का रोज मिला मेरे को. बस अभी 20 का रोज किसको दूं मैं. ती चिक्कल बनवते आणि तू व्हिडिओ काढते. खेळायसाठी काढते. कंटेंट बनवून देते काय मम्मी. माझा अर्ध कंटेंट तूच शूट करत जा. ओके. तिची खल का बनवत होती काय नाही. पोरांच्या डोक्यात काय चाललंय हे तर बघितलं पाहिजे ना आपण. अरे ते काय चाललंय त्याचा टाइमपास चाललंय एकटीचा. हा मग त्याच्या अगोदर तर लोक टाइमपास करत होते. परत मग काय बॉडी बनवते बॉडी. हे जर आता इथं थोडस लयच उशीर झालेलं आहे. लय उशीर म्हणजे एवढे मोठमोठे व्हिडिओ बनवलेत. त्यातलं जरासं कट कर की काय काय. त्याच्यात काय व्हिडिओ मध्ये असं टाकण्यासारखं. ते हे करते चिखल बघ की. एवढा तर व्हिडिओ आहे ना. असं असं हाताने चिखल करते. गायबच होते. जा भाकरी कर आपली. झाली. तुला देऊ का जेवायला? नको. कंटेंट दे मला. मग ते काय देऊ? कंटेंट दे. कंटेंट म्हणजे काय असतं? हे काय कंटेंट. झालंय फुटेज खाली पण. जा एडिट करू दे मला. तर मी कुठं तुला काय करते. मला हे तुला दाखवायचं नंतरच. ती चिकन जी अशी बनवते ना दाखवायचं. लय उशीर होतं. ती चिक्कल बनवतीये तू. त्या चिखलामध्ये व्हिडिओ बनवतीये. आडवत नाही तिला. आडवायचं नाही. हल्लीच्या पोरांना ना मातीत खेळायला लावायचंय. असं मातीमध्ये खेळायचं. त्या बाईंनी मला सांगितलंय. हल्लीचे पोरांच्या अंगात आहे ना कॅल्शियम नाही. पण मातीत खेळल्यावरती कॅल्शियम कुठून येणार? हा ऐक ना. मातीत खेळायला पाहिजे मुलांनी. पेन्सिल खाल्ली पाहिजे. पहिले भिंतीची पेन्सिल खाल्ली पाहिजे. हो भिंतीचा रंग काढून खात होते. कॅल्शियम आता पोरांच्या अंगात जरा पण नाहीये. मराठी बालवाडीमध्ये सांगत होते आणि ते खरंच आहे. हे आपण पेन्सिल खायची का त्यासाठी? पेन्सिल तसं नाही पण त्यांना नाही. स्टोन किडनी स्टोन काय असतो. परत चिखल्यात खेळणं काय असतं. मातीत खेळणं काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे ना. हल्लीची पोरी काय करतात. शेजारच्या इंग्लिश शाळेत टाकलंय पोराला. चला आपण पण टाकूया. नका का त्यांना एबीसीडी यायला आई बापाला. सोड ना आता तुझं काय. जा त्यांना लेक्चर देते का तू शिकव त्यांना. ते आता माझा व्हिडिओ तू करशील ना अपलोड तेव्हा त्यांना कळलं ना मी काय बोलते. हे बघ चिखल कळव. इकडे बसव. हो हल्लीच्या मुलांना कळलं पाहिजे. आपण पण खेळलोय मातीमध्ये. तू तर खेळलाय बाबा. मी खेळलं नाही मिळालं पण तू खेळलाय. ठीक आहे. हा
झालं पाहिजे ते. मला तू एक लेक्चर आहे ना, माझं ऍक्शन आणि अपलोड करशील ना, सगळ्यांना बघ काय 100पैकी 5 जण तरी मला सांगतील ना, हा तुम्ही बोलता ते चांगलं बोलता. पण अशा मातीत नाही ग्राउंड वरती खेळलं पाहिजे, ते असं थोडी खेळलं पाहिजे. ग्राउंडचीच मातीतच आणली आपण ग्राउंडची माती घरात घेऊन यायची मग खेळायचं. हे कोणी सांगितलं? आता बाहेर तुम्ही फ्लॅट झाड लावा आणली मी. फ्लॅट मध्ये राहताय तुम्ही, मग कशी काय ग्राउंड मध्ये न्यायचं? ग्राउंड पण राहिले ठीक आहे, लय फुटेज खाल्ली पण आता चल तू घे जेवून. नाही बुक नंतर जेवतो, एडिटिंग करतो आता. चलो बाय. आज माझे केस चांगले सेट झालेत तरी, है ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑफिसमधून नाही, बाहेरून व्हिडिओ बनवतो. ऑफिसच्या आता मला अलाउड नाही ना फोन, मग बाहेर बनवतो. आवाज कसला येतोय रे एवढा? गाइज एक है ना बात करनी थी. कल मैंने ना एक वीडियो देखा, ठीक है, क्या था उस वीडियो में याद नहीं आ रहा अभी मेरे को. वो वर्ड याद नहीं आ रही एक्चुअली. वीडियो की बातें तो पता है, वर्ड्स याद नहीं आ रही. चलो ठीक है, कोई बात नहीं. रेड का है तो गाइस, व्यू काफ़ी अच्छा आ रहा है ना यहाँ से. जैसा आई नो, मेरे बैक साइड में एक ट्री है, इसलिए आई एम हैविंग कॉफ़ी, हॉट कॉफ़ी. लय दिवसांनी आज हॉट कॉफ़ी पीते. हैव इट गाइस, हैव इट. मस्त आहे ना वातावरण. तेरे बिना लग कान से खून आ रहा मेरे. मस्त कान से खून. कसली कुत्री आहे. माझी डीपी कशी वाटते रे इंस्टाग्रामची? मी नाही बघितलं. बघितली असेल ना. दाखव तुझं इंस्टाचं अकाउंट. मला माहित नाही अजून नीट. तर तू फॉलो का नाही करत? तू काय फॉलो करायचे? सगळेच फॉलो करतात, मी पण करू का? जे सगळे करतात ते करायचं मला नाही आवडत. ही वाली माझी आहे आता. हे बघ तू बघ. चांगलं वाटतं. ते दिसतंय का तुला? आग येते बघ तिकडे. सनराईज बघ कसं पडलं. असं बघ, पाऊस पडत नाही याच्याकडे बघितलं. व्हेरी गुड. अरे कर ना हत्याकांड. हत्याकांडचं काय बोलती? बोलचं चांगला मी वरतून घेतला ना, चेहरा कसा सुजलेला आहे. अरे मला हे आवडतं ना. हे तू आधी असं बघ ना, मग तू त्याला ठीक आहे बघ. आता बघ किती सुंदर असं चेहरा. असा सुंदर वाटतोय मला.
ह्याच्यामध्ये नेचर कनेक्ट होते माहिती. गाइस लेमन टी पी लो अँड कॉफी. पडेल. कॉफीच आवडते मला, सगळ्यांना माहिती ना. ठीक आहे, बोल तरी तू काय विषय टॉपिक काढला होता तो. काय नाही रे, एक बाई झोपली होती. मी कंटिन्यूस, मला आहे थोडी त्या गोष्टीचं, मी खाली असं बघतच कंटिन्यूस त्यांना बघत होती. आणि मग काय झालं की म्हणजे 4 महिन्याचं बाळ झोपलं होतं ब्लँकेट खाली. म्हणजे आता ते त्याच्या बाजूला त्याची बहीण झोपली होती. ती असं 5 वर्षाची तरी, लंबी होती थोडीशी, 5 वर्षाची होती. तिला तिच्या मम्मीनं ब्लँकेटमध्ये घेतलंच नाही. आणि ते फुटपाथची ती येल्लोवाली लाईन नाही राहत का, ब्लॅक अँड येल्लो अँड ब्लॅक, ते त्याला काय म्हणते, डिवायडर असं काहीतरी मधलंवाला नाही, तिकडल्या साईडवाला फुटपाथवाला. तिथे ते डोकं ठेवून झोपले होते. माझं असं म्हणणं होतं, भाई तुमच्या कानात काही चाललं जाईल, किडा चालला जाईल. कंटिन्युअस तिथे मच्छर भिनभिन करत होतं. म्हटलं यार, इतकी दया आली ना मला, लिटरली सांगते की म्हणजे काय. तो पोरग जेव्हा हात दिसला ना मला बाहेर, तेव्हा कळलं की खाली ब्लँकेट खाली लहान पोरग आहे म्हणून. मग मी कंटिन्युअस त्यांना बघत होती. गॉडली एक रेस्टॉरंट होतं बाजूला, तिथून एक मुलगा काही घेऊन निघाला असेल पार्सल वगैरे, त्याला पण दया आली असेल खाली बघून, तो गेला तिथे माहिती आहे. त्यांना म्हणजे थोडंसं धक्का पण दिला त्या ताईला, उठ म्हणून, तर ती उठली नाही. तर त्याने काय केलं, ते पॅकेट त्यांना बाजूला ठेवून दिलं. मग मला असं वाटलं बाई कोणी डॉगी वगैरे येऊन जाईल फालतू, त्यांनी खाऊन घेईल. मग मी त्या दीदीला जोरात आवाज दिला, ओ दीदी उठो ना. तर तिने बघितलं, तिला म्हटलं ते ठेवलंय काहीतरी, खाऊन घ्या म्हटलं. टेरेसवर ना आवाज दिला? अरे टेरेस नाही रे, मी रोडवर बसली होती ना, मी तिथेच होती स्कूटीवर, मी तिथेच होती का, मी इथे बसली आहे आणि ती अशी तिथे झोपली आहे. मी तिला अशी बघतीये साईडला खाली, फुटपाथलाच गाडी लावून होती. तर तिला म्हटलं खाऊन घ्या काही म्हटलं, तर ती म्हणे नाही भूक नाही आहे म्हणे. म्हटलं अरे तुला भूक नाही आहे, तुझ्या मुलीला तर उठव, तिला तर भूक असेल. असे इन्सिडेंट्स किती होत असतील. मग लहान पोरं तो रडत होता, तर तिला एक फीड करत होती आणि ओपनली. बाई कोणी येता जाता रोड आहे, तू मला सांग आता, असे लोक करणार तरी काय करणार. मला असं वाटतं यार की तुम्ही ना एकदम एवढं असं राहण्यापेक्षा थोडंसं यार सरकारी ते वॉशरूम्स आहे तिथे क्लीन राहा थोडेसे. आपले सरकारी वॉशरूम क्लीन आहेत का? हे बघ, आपण ह्या लेवलला विचार करून काही नाही. पैसे मागून भीक मागून तुम्ही काही हे करण्यापेक्षा 2 घराचे कामं केलेले परवडेल ना. तुम्ही भांडे घासायला काय प्रॉब्लेम आहे दुसऱ्यांचे, किंवा तू कोणी दुकानवाल्याला म्हणायला काय प्रॉब्लेम आहे की मला झाडू दे, मी मारते, मला फक्त 10 रुपये द्या तिथून. हा, ती गोष्ट होऊ शकते. तर तसं करायचं ना यार. घरकाम तर त्यांना भेटणार नाही, आय डोंट थिंक सो. कारण आहे ना, आता खूप गोष्टी असतात ना बघायला लागतात त्याच्यामुळे. पण जो सेकंड पॉईंट बोलला तू, तो चांगला होता, ते करू शकतो. पण कोण नाही करत रे आजकाल एवढं सगळं. तर लोकांनाही पैसे मागून मागून किती मागणार लोक. असं काय नाही की तुमच्या हातात 500 रुपये 1000 रुपये देणार आहे. तेच तर 1 रुपये देईन, 5 रुपये देईन आणि 10 रुपये देईन. पण काही लोक एवढे जेन्युइन असते ना स्वप्नील. मी सांगते तुला, मी गाडीवर होती, सिग्नलची गोष्ट आहे, सिग्नलवरच होती आणि त्या टाइमवर एक मुलगा आला होता छोटा. त्यांनी म्हटलं दीदी पैसे, म्हणजे असं झालं तो की मी म्हटलं अरे माझ्याकडे चिल्लर पण नाही, आणि डायरेक्ट 20ची नोट होती. मग मी म्हटलं आता काही आहे नाही, आता हेच राहिलं, तर 20ची नोट देऊन टाकली. त्याने असं नाही की घेऊन पळाला आणि हे ते, तो माझे इतकं मागे लागला की रोज घ्या अरे का भैया नाही चाहिए तू. मग नंतर घ्या म्हणे. मग नंतर आता शेवटी मी घेतले तर घेतले. त्यांनी एकच रोज दिला. मी म्हटलं 10ला तर एक आहे ना, म्हटलं 20 लाख पडाला. मी म्हटलं ये 20 का रोज मिला मेरे को, बस अभी 20 का रोज किसको दूं मैं. 10च्या जागी 20 रुपये गेले, ठीक आहे ना. 10चे पैसे जायचा प्रश्न नाहीये, त्याची लॉयल्टी बघ ना. त्याची लॉयल्टी होतीच ना तशी. लॉयल्टी इतनी नहीं रहती कि इंसान कुछ लेके आए. आजकल अमीर लोगों की लॉयल्टी कुछ नहीं रहती, गरीब की लॉयल्टी रहती. काय बोलायचं, काय बोलायचं समझने वालों को समझ जाए. अमीर की लॉयल्टी और गरीब की लॉयल्टी में फरक है. डिफरन्स मला माहिती आहे, पण तुला काय बोलायचं हे मला नाही कळलं. जे समजायचंय समजा. काय बोलायचं काय. ठीक आहे रे, असे इन्सिडेंट्स होत राहतात आणि होत राहणारच आहेत. त्याच्यावरती सरकार काय करू नाही शकत, तर आपण तर काय करणार आहे. आपण काहीच नाही ना. जर ते लोकांना काय करता येत नाही सरकारला, तर आपण काहीच नाही त्यांच्यासमोर. पठारे अपनी मस्ती में.
गाईज मस्त आज वातावरण झालंय आहे ना. इकडं सूर्य मस्त दिसत होता. मी एक व्हिडिओ बनवलाय तो टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल मला काय बोलायचं. ठीक आहे का रे. नंतर तुला एक वीडियो दाखवतो. ठीक है बाय गाइस. आज के लिए इतना ही काफ़ी है. बहुत ज्ञान झाड़ लिया इसने. ठीक है चलो बाय गाइस. नागपुर की बर्फी आली आहे. संतरा बर्फी जो सिर्फ नागपुर में ही मिलती है. तोड़ डाला. अरे पूरा ते ठाऊ ना पेपर मध्ये ती खाणं. कसलं डोकं आहे यार याचं. हॅव इट गाइस हॅव इट. होय भारी आहे रे. बरं मस्त आहे. हे हा एक फीचर बघ कसलं भारी आहे. मी क्लोज घेतलं तर बॅकग्राऊंड ब्लर झालंय. तुला आता माहित झालं का. अरे नाही सिनेमॅटिक नाही. आयफोन युजर सिनेमॅटिक नाही नॉर्मल मोडला आहे. नॉर्मल मोडला पण असतं तसं आणि प्रत्येक आयफोनला असतं तसं. नॉट फॉर 14 or 15. हे मला नव्हतं ना माहित. का नाही का व्हिडिओ बघितल्यानंतर तू लगेच शांत झाली. पहिलं माती का. अरे किती काही पडलं होतं ते बघत होती. बघ कितीतरी लोक आहेत यार इकडं. मस्त खाल्ली दाखव आकर आली. अरे कुछ नाही खायला. दिसत दाताला लागलेली. पानं नाही वठू आगळ्याची. तो बघ कसला बघतोय. तो बघ कसा बघतोय. अजून झूम व्हायला पाहिजे होतो. कसला बघतोय तो बघ. ए पटके दिन तुला दगड मार. चल दगड नाही मारायचं. चल हे काय पडलंय. मी लय बघितलं. आमच्या गावाला पण भरपूर आहे. उंदीरच आहे ते. हे बघ इथं बघ हवाला बघ. हा बघ. अरे तेवढं नाही झूम होते राव. तुझा मोबाईल चांगला आहे. हा लगेच कम्पॅरिझन चालू. हवाला बघ बघू. हो एवढं क्लोज आहे. मला हा व्हिडिओ पाहिजे. बॅडमिंटन नहीं है क्या. हा ठीक आहे भाई. अरे सगळे इकडे तेच आहे. आणि मेन म्हणजे त्यांचा आता उठायचा टाइम झालाय. संध्याकाळ झाली. कशी झोपू शकते यार. कसे झोपू शकते म्हणजे नाही ते उलटे का झोपतात. त्यांच्या पायाला असे आकडा असतो. त्यांनी पाय नाही दुखत मग रात्री. त्यांना कुठं चालायचे. बरं मी काय म्हणतो त्यांना चालायचं नाही पळायचं पण नाही. हवे थोडे प्राण्यांवरती तू असा अन्याय करणं काय करते. खूप छान आहे. हाच मला जावळा म्हणतोय त्यांना उठव. ऐकलं ना कोणाचं बोलणं होतं. चल निघूया. बाय. दाखव काय आणलं. दूध आणले तुला आणले. मी पण काहीतरी आणले. खोलू स्पेशल नागपूरवरून. नागपूरला कधी गेला फ्रेंड. चल वर. चला
काय माहिती का तू? हा? काय माहिती? तुला मला आता खायला खायचं का अंडे? जाऊ क्लासेस पुढे. अंड हा बनवा आज मंगळवार बुधवार गुरुवार बुधवार आहे की मंगळवार. आण मग मग एवढं पायऱ्या कशा चढायला लावलीस? व्यायाम करायला तुझा. व्यायाम कशा? जा ना 5 मिनिटांनी, मला अजून व्यायाम करायचंय, टाइम आहे. मग पप्पा चल. गेले तर पप्पा नसतील. पप्पा कुठं आत्ताच गेलं, बघितलं मी, दिसले का तुला? गाडीवरती गेले. अरे यार, चहा हा? करा. चहा केला मी बसले आपली. असं डिहायड्रेट होतंय ना. गरम होतं म्हणजे कसं? चीनमध्ये आता पाऊस चालू आहे. चीन मध्ये हो. आता बातम्या ऐकल्या ना? लय गरम होते. जर चल खाऊन तर बघ, तर मला सांग ना कशी आहे. ह्याच्यात अर्धी आहे. काय गरम होते. लवकर या, खाऊन घे आधी. लय फुटेज खाऊ नको व्हिडिओचे. किधर ए कसं आहे मला सांग पहिला अगोदर. कसं आहे म्हणजे? असतेच म्हणल्यावर मला डाऊट आहे. कशाचं आहे माहिती का ते? हा सांग बरं कशाचं आहे. बघू दे की पण. संत्र्याचं आहे. संत्र्याची बर्फी आहे. हा छान आहे. वासावरच कळू. काल संत्र्याचा फोन आला होता, खुडखुडचा. कोणाचं? खुडखुड. संतूर. हा, संतूरने आणलंय. संतूरने नाही आणलं, ती कशाला जाईल तिकडं. मस्त. वास ठीक आहे पण चव चांगली आहे. वास ठीक आहे पण चव चांगली आहे. मला नाही आवडला वास. संत्रीचं आहे. वास पण छान. संत्र्याची बर्फी आहे ती, चांगली आहे ना. मस्त आहे एकदम. संत्रा मला म्हटलं आता फोन करणार आहे काल रात्री, आणि अजून फोन नाही. ते नुसतं नाही का गुलपावून दाखवते. जाऊ दे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या वाटतं ठीक आहे. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. सूर्य दिसतोय. सूर्य हां, इकडे सूर्य दिसतो. ठीक आहे. चला, आज मस्त स्पेशल डबा घेतला आपण. लाईट इफेक्ट मस्त आहे ना. मी त्याच्यासाठी नाही विचारत रे, त्याचं नाही म्हणत मी. वरती बघ, त्याच्यावरती ढग कसे. हा कोण? काय झालं खरंच आहे? काय झालं ते नाही, काय झालं ते सांग. रोज यार येऊन जाऊन व्हिडिओ फक्त बनवतो तुझ्यासोबतच. बोर झालो मी. काही काम नाही स्नॅप टाकण्याशिवाय तुला. त्यांची भांडणं झाली माहिती का, दिवेला उडून असला पडला. बघितलं का तो इथं? मला वाटतं ते उंदीर बिंदीर काहीतरी भांडणं करत असणार त्यासाठी. इथं पण आहे ना उंदीर पाहिजे. हे उंदीर आहे माझ्याकडे, याला घेऊन जा, याला घेऊन जा. उंदीर आहे इथं. हा उंदीर चालेल का तुम्हाला? घेऊन जा. डिसबॅलन्स झाले. पकडा गेला लवकर.
गाली गाली हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। आई होप ऑल ऑफ यू आर बीइंग गुड वेल। सब लोग ठीक होंगे, है ना। अभी बैठे बैठे ऐसे ही सोच रहा था कुछ कि क्या ही ज़िंदगी हो रखी है। मतलब देखो, वीडियोस भी बना रहा हूँ तो सेम मतलब है ना, कंटेंट नहीं है, घूम नहीं रहा हूँ। वैसे भी ऑफिस घर करके थोड़ी सी थकावट भी हो रही है आजकल, है ना, कंटिन्यूसली। और ये रूटीन पहले रूटीन से थोड़ा सा ज़्यादा है, मतलब 2 घंटे ज़्यादा आई थिंक। तो सीन ऐसा है कि कंटिन्यूसली वीडियोस तो नहीं आ रहे, और जो भी वीडियोस आ रहे वो वीडियोस आ रहे थोड़े से ऑफिस के साथ, मतलब ऑफिस फ्रेंड्स के साथ। जो फ्रेंड्स भी किधर, मैं ज़्यादा लोगों से है ना कनेक्टेड नहीं हूँ फ़िलहाल तो नहीं हूँ, ठीक है। थोड़ी सी ज़िंदगी में है ना फोकस करना है ब्रो। मतलब बहुत हो गया टाइम पास वगैरह, बहुत ज़्यादा टाइम पास हो गया। अभी है ना कंटिन्यूसली जो काम अपने को करना है ना वो करना है, कंटिन्यू करते रहना है और फोकस करना है। वीडियोस वगैरह भी कंटिन्यू करने हैं, बहुत सारी चीज़ें यार करने के लिए, लेकिन टाइम है ना मैनेज नहीं हो पा रहा है फ़िलहाल के लिए। ऑफिस है और फिर घर पे जाने के बाद वही रूटीन है कि एक्सरसाइज करो फुल बॉडी। फिर अभी है ना वन साइड बोलूँ ना तो सच्ची ये साइड है ना पूरा ऐसे यहाँ से नीचे तक बहुत ज़्यादा पेन कर रहा है मेरे को। इतना ज़्यादा पेन कर रहा है कि हाथ ऐसे ऊपर तक उठा हुआ नहीं ऐसा हो रहा है, मतलब इतना ज़्यादा पेन कर रहा है। वही है ना, और सेम कंटेंट देखने को मिल रहा है, तो फिर वैसे भी सेम नहीं है, अलग ही है, लेकिन फिर भी अगर देखा जाए ना तो ट्रैवल नहीं हो पा रहा। बात करके भी कितना बातें करूँगा, वैसे भी मेरे को बात करने के लिए ना मूड की ज़रूरत होती है। मूड ज़्यादा अच्छा रहेगा तो फिर यू नो बातें वगैरह ज़्यादा होती रहेंगी। मूड के ऊपर बहुत सारी चीज़ें मेरी डिपेंड है, बहुत लोगों को पता है, मेरे फ्रेंड्स को तो काफ़ी पता है। मूड रहेगा तो अपन ब्रो कुछ भी कर सकता है और आई कैन फील कॉन्फिडेंट, ठीक है। और जब भी ऐसा मूड डाउन होता है ना, कुछ करने का मन ही नहीं करता है। वैसे भी मेरा क्या, किसी का भी मन करने नहीं करता कुछ करने का, अगर किसी का मूड नहीं होगा तो, है ना। तो मूड इसलिए नहीं है क्योंकि कंटिन्यूसली देखो ऑफिस जॉब, ऑफिस करके घर, कितने साल यही करेंगे यार। कुछ तो बड़ा सोचना पड़ेगा, है ना। तो सोच तो लिया है, कुछ तो बहुत बड़ा सोच लिया है, लेकिन उस चीज़ को है ना एग्जीक्यूट करने के लिए ना टाइम लग रहा है, टाइम भी लग रहा है और पैसा भी बहुत ज़्यादा लग रहा है। तो इसीलिए वो चीज़ है ना बहुत ज़्यादा सोच कर करनी पड़ रही है फ़िलहाल। तो मैं हिंट वगैरह तो नहीं देना चाहता, मतलब हिंट की बात भी नहीं है यार। चलो ठीक है ठीक है, इट्स ओके यार। करने के लिए ट्राई तो कर रहा हूँ, कोशिश करता रहूँगा, है ना। कभी ना कभी तो हो ही जाएगी चीज़। सपने पूरे करने, बहुत सारी चीज़ें, घूमना है यार, ट्रैवल करना है। इंडिया, मेरे को इंडिया ही घूमना है यार। पहले तो है ना मैं सोच रहा था कि आउट ऑफ कंट्री वगैरह घूमूं, लेकिन मेरे को है ना ये सब करने के लिए पैसा वैसा बहुत सारी चीज़ें आएगी, तो ये तो बाद में करते रहेंगे। लेकिन पहले मेरे को है ना पूरा इंडिया घूमना है यार। मेरे को ये ऐसी ऑफिस वाली लाइफ ज़िंदगी नहीं चाहिए जिसमें इतने सारे रिस्ट्रिक्शंस हो, 10-10, 11-11 घंटे काम करो और उसके बाद फिर वो वर्क सेटिस्फैक्शन, जॉब सेटिस्फैक्शन है नहीं। पुराने ऑफिस में भी यही हुआ था यार। ये ऑफिस में पॉलिटिक्स इतना होता क्यों है? मेरे को है ना ये पॉलिटिक्स से है ना सख्त नफरत है। इलेक्शन भी चल रहा है, समझ रहे हो? नहीं समझ लो। किधर रह गए बाकी के लोग? इतने लोग ये टाइम पास इतना करते हैं ना यार। तू ये रे मीना आहे तुझात ना गाइस, सेकंड आईफोन। हॅलो कुठे रे येड्या? ऑफिस मध्ये येड्या। ते मला पण माहिती आहे. हा?
बोल ना. काय बोल की. कुणी टाइमपास लावला? तू इकडे या म्हण ना. तुम्ही इकडे या ना तुम्ही. अरे बेवकूफ, तिथे लॉग इन करा आधी. आम्ही चेंज केलं, आम्ही तिथे नाही बसत आहोत. काय नाटकं तुमची. ये ना लवकर इकडे. यार दरवेळेस आहे यांचं. ठीक आहे गाईस, बाद में